किंवा त्यांना कळू शकत नाही. झालेला आहे. काय नेमकी कारवाई आहे आणि काय सविस्तर माहिती द्याल? काल नेरळ पोलीस ठाण्यातील अधिकारी राहुल वरोटे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत अशी माहिती मिळाली की काही व्यक्ती त्या टँकरमध्ये गोवा बनावटीची दारू ही घेऊन गुजरातकडे जाणार आहेत. त्यानंतर त्यांनी अधिक त्याच्याबद्दल माहिती गोळा केली असता सदरचा एक टँकर नंबर आहे GJ12 AW 4421 यामधून हा टँकर हा संशयास्पद टँकर मिळून आला असता तर त्यांनी तो थांबवला आणि तपासणी केली असता त्यामध्ये त्यांना जवळपास 72 लाखाची गोवा बनावटीची दारू त्यामधून मिळून आलेली आहे. आणि ही जी हा जो टँकर आहे त्यांनी वारेगावाच्या हद्दीत कोकण किनारा हॉटेलच्या समोर त्या ठिकाणी पकडलेला आहे. यामध्ये तो टँकरचा जो चालक आहे लादूराम खियाराम बिश्नोई वय 42 वर्ष हा राजस्थानचा रहिवासी आहे. या एका आरोपीलाही ताब्यात घेण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीची कारवाई ही आमच्या रायगड पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक माननीय अंचल दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रायगड पोलीस दलाचे अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्री शिवतरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलीस स्टेशनच्या टीमने करण्यात आलेली आहे. राज्यस्तरीय गँग असल्याची शक्यता काही आहे का? अद्यापपर्यंत तर तसं काही समोर आलेलं नाही, कारण ही घटना हा टँकर रात्री लेट पकडला. त्याच्याबद्दल आम्ही पूर्ण तपास निश्चित करू. कुठून कुठे जात होता हा टँकर गोव्यावरून गुजरात राज्याकडे जात होता. आरोपीची काही पार्श्वभूमी? अद्याप आरोपीची काही पार्श्वभूमी आम्हाला आढळलेली नाही आहे, परंतु आम्ही त्याबद्दलही तपास करू. समोर बघा.